जो शक्ती देणारा आहे त्याला आपण म्हणतो शिव किंवा शिव ह्याचा अर्थ आहे विश्व कल्याणकारी। या कलियुगाच्या अंतामध्ये विश्वाचं कल्याण करायला आलेला, मनुष्य आत्म्यांचं कल्याण करायला आलेला तो शिव प्रत्यक्ष अवतरित होतो दर 5000 वर्षांनी एकदा। ती आत्ता ही वेळ आहे जिथे आपण आत्ता उभे आहोत। शिव व शंकर एक आहेत का? आत्मा म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काय, इत्यादी अनेक बाबींबाबत आज ब्रह्मकुमारी यांच्या कार्यक्रमात ही माहिती सादर करण्यात आली। ओम शांती। आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने या ठिकाणी एक सुंदर 12 ज्योतिर्लिंगाचं आयोजन केलं गेलेलं आहे। कारण असं म्हटलं जातं शिव हा सृष्टीचा आदी पण आहे आणि सृष्टीचा अंत शिवच आहे। आणि त्या शिवाची महती काय आहे? आज आपण सगळेजण 12 ज्योतिर्लिंगा ठिकाणी पोहोचतोय, दर्शन घेतोय, तर आपण त्याची पूजापाठ करतोय, व्रत वैकल्य करतोय। पण हे सर्व करण्यामागचा उद्देश काय आहे या ठिकाणी जर तुम्ही आलात तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल। आणि त्याचबरोबर तो परमात्मा आपल्याला काय देण्यासाठी आलेला आहे आणि कशा प्रकारे तो आपली प्राप्ती करून देतोय, जर तुम्ही त्याला नित्य स्मरण केलं, त्याच्या आठवणीमध्ये कर्म केलं तर अवश्य तुम्हालाही त्याच्याकडनं भरपूर प्राप्ती होईल आणि नक्कीच तुम्ही तुमचं जीवन आनंदी सुखमय करू शकाल ही शुभेच्छा। धन्यवाद। ओम शांती। ज्या भगवंताला आपण आठवण करत आलो जन्मोजन्मी आणि भक्तीच्या रूपामध्ये आपण त्यांना आठवण करत आलो, तो भगवंत ह्या धर्तीवरती येऊन आपला स्वतःचा परिचय, यथार्थ परिचय देत आहे। तरी तुम्ही नक्की ह्या सेवास्थानावरती नक्की या आणि अवश्य तुम्ही तुमच्या ईश्वराला जाणून घ्या, हीच आमची सदिच्छा आहे। हे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या तर्फे हे आज श्रावण सोमवार निमित्त मी चित्र प्रदर्शन केलं। तर मी डॉक्टर मेघना BK म्हणजे ब्रह्मकुमारी, तर ह्या ठिकाणी स्वतः परमात्मा शिव येऊन आपल्याला राजयोगाचं ज्ञान देत आहे। तो मेडिटेशन कोर्स असतो आणि सत्य ज्ञान सांगतायत आपल्याला की मी शिव कोण आहे। ते स्वतःची पण ओळख देत आहेत आणि आपल्याला पण ओळख करून देत आहेत। आणि या सृष्टीवर जो बदल होतोय किंवा कलियुग जाऊन आता जे नवीन सृष्टी निर्माण होणार आहे त्या निर्मितीसाठी परमेश्वराचं अवतरण या कलियुग अंतावर इथे झालेलं आहे। शिव जो आहे तर शिव हा आपल्या आत्म्यांचा पिता आहे। आपल्या शरीराचे सगळ्यांचे वडील वेगवेगळे आहेत, पण सर्व मनुष्य आत्माओं के पिता जो है त्यांना परमपिता परमात्मा शिव असं म्हटलं जातं। तर शिव हे पिंडीत नाही आहेत। आपण आपल्याला पूजा करायला काहीतरी पाहिजे म्हणून आपण माणसांनी हे लिंग तयार केलं, पण त्याचा आकार मनुष्य शरीराचा नाही आहे। तर खाली निरांजनासारखा आकार आहे आणि वर ही जी आहे ती ज्योती स्वरूप आहे, ती शाळुंक जी आहे ती आपण जशी दिव्याची ज्योत असते तसं त्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो। तर असं हे प्रकाशाचं स्वरूप असलेलं शिव आहे आणि तो शक्ती स्वरूप आहे। जो शक्ती देणारा आहे त्याला आपण म्हणतो शिव किंवा शिव ह्याचा अर्थ आहे विश्व कल्याणकारी। या कलियुगाच्या अंतामध्ये विश्वाचं कल्याण करायला आलेला, मनुष्य आत्म्यांचं कल्याण करायला आलेला तो शिव प्रत्यक्ष अवतरित होतो दर 5000 वर्षांनी एकदा। ती आत्ता ही वेळ आहे जिथे आपण आत्ता उभे आहोत। आता ते आज संदेश आम्हाला सांगतात शिव परमात्मा। आता संदेश केव्हा देतात तर ज्या वेळेला रोज आम्ही त्याचं लेक्चर ऐकतो, त्याला आपण मुरली म्हणतो, मुरली क्लास म्हणतो, की परमात्मा आम्हाला येऊन रोज एक पत्र देतो आणि त्या पत्रामध्ये रोज आपल्या मुलांसाठी ते सांगतात की आज तुम्ही काय करा, आज तुम्ही कुठले विचार करा, आज तुम्ही काय बघा, काय बघू नका, हे तो आपल्याला संदेश देतोय। तर इथे ते काहीतरी सांगतात, त्याला आम्ही शिवज्ञानामृत म्हणतो। इथे म्हणतात शिव बाबा, आम्ही त्यांना प्रेमाने शिव बाबा म्हणतो कारण आपले पिता आहेत ते, म्हणून इथे शिव बाबा म्हणतो। तर शिव बाबा आपल्या मुलांना सांगतायत की मुलांनो तुम्ही माझं ऐकाल तर तुमचं जीवन बदलेल, तुमच्या सगळ्या काळजा नाहीशा होतील, तुमची टेन्शन दूर होतील आणि तुम्ही फक्त खुशीमध्ये आनंदात राहा।
मग हे जे राजयोगाचं कोर्स आहे 5 दिवसाचा मेडिटेशन कोर्स आम्ही करतो. मेडिटेशन याचा अर्थ परमात्म्याशी कनेक्शन करणं, त्याच्याशी योग जुळणं, म्हणून त्याला राजयोग म्हटलेलं आहे. ते जर आपण शिक्षण घेतलं आणि त्याचं सतत प्रॅक्टिस केली, अभ्यास केला, तर येणारे 21 जन्म निरोगी, आनंदी, श्रीमंत व्हाल. तुम्हाला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस मिळेल. या जन्मात पण मिळेल आणि येणाऱ्या 21 जन्मामध्ये पण मिळेल. तर 21चा अर्थ काय आहे? 21 जन्म म्हणून तर 21 आता गणपती येणार आहेत ना, त्यांचा पण 21 मोदकाचा नैवेद्य 21 कोणी केलं? परमेश्वराने येऊन सांगितलं की तुमचे 21 जन्म हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसचे तुम्हाला येणार आहे. ज्या वेळेला तुम्ही माझं ऐकाल त्याप्रमाणे फॉलो करा. आणखीन इथे परमात्मा सांगतायत आम्हाला, आत्तापर्यंत आपण काय करत होतो? भक्तीमध्ये पूजा करत होतो, फुलं वाहत होतो, आपण उपास करत होतो, जप करत होतो. पण आता तो म्हणतोय की मी जो जसा आहे तसा मला आठवा. आता एखाद्या समजा मी आहे आणि माझे वडील कुठेतरी दुसरीकडे आहे, तर मला नुसतं आठवण काढली तरी ते समोर उभे राहणार आहेत ना. बरोबर. तर म्हणून ते काय सांगतात की मी जसा आहे तसा, म्हणजे मी ज्योती स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, तसं मला तुम्ही आठवा, तर तुम्ही खूप सुखी व्हाल. तुमची सगळी दुःख दूर होतील याची गॅरंटी ते देत आहे आपल्याला. मग काय आणखीन सांगतायत की नित्य माझंच स्मरण करा, बाकी देवी देवतांचं स्मरण करून तुम्हाला हे काही मिळणार नाही आहे. माझ्या एकट्याचं स्मरण सतत केलं तर तुम्ही निरोगी व्हाल, समृद्ध व्हाल, नेहमी आनंदी राहाल. आणि इथे सांगतायत की माझ्या एकाचंच नित्य स्मरण कराल, ज्याला गीतेत म्हणते मामेकम शरणम व्रज, है ना, मला एकट्याला स्मरा. ते केलं तर तुम्ही सगळ्या प्रकारच्या पापातनं नष्ट व्हाल. आपण मनुष्य अनेक जन्म, अनेक पापं केलेली आहेत आणि आत्ता आपण ह्या जन्मामध्ये येऊन पोचलेलो. तर त्या पापाचं क्षालन कसं? आपण म्हणतो गंगा स्नान केलं की होईल. गंगा कोणाला पावन नाही करत, है ना, पापं नाही धुतली जात. फक्त परमेश्वराच्या आठवणीनेच पापातनं आपण मुक्त होऊ. अशा प्रकारचं ज्ञान जगामध्ये कोणीही देत नाही की तुम्ही पापांपासून कसं मुक्त व्हाल. ते इथे ह्या राजयोग मेडिटेशन कोर्समध्ये जेव्हा कनेक्शन आपलं परमेश्वराशी होतं, त्याच्या शक्तीने आपल्यातल्या आत्म्यातली पापं कमी व्हायला लागतात आणि मग आत्मा सुखाचा अनुभव करायला लागते, आनंदाचा अनुभव करायला लागते, असं ते सांगतायत. यांनी व्यसनं सुटतात लोकांची. या 5 दिवसाचा जो कोर्स केला तर सगळ्या प्रकारची व्यसनं सुटतात आणि तुमचं कुटुंब सुखी होईल. ज्या माणसांचं जीवन व्यसनी असतं त्यांचं कुटुंब, बायका, मुलं अतिशय दुःखात असतात, त्यांची स्वतःची पण इज्जत नसते. ते व्यसनं पण यांनी सुटू शकतात. असा हा राजयोग मेडिटेशन कोर्स. आता इथे 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपण लिंग म्हणतो पण ते ज्योतीचं लिंग म्हणजे प्रकाश स्वरूप. तर तो सांगतोय परमेश्वर की मी सोमनाथ आहे. माझं एक नाव काय आहे? सोमनाथ. सौराष्ट्रामध्ये सोमनाथ आहे. तर ज्ञानाचा सोमरस आत्म्यांना देणारा जो आहे तो सोमनाथ आहे, म्हणून त्याला अमृत देणेवाला असं म्हटलेलं आहे, म्हणून तो सोमनाथ आहे. मल्लिकार्जुन म्हणजे जे सुवासिक पांढरं फूल असतं ते कसं असतं? सुवास पसरतो त्याचा. तसं तुमच्या जीवनामध्ये गुणांचा जेव्हा सुवास पसरेल, केव्हा पसरेल? ज्या वेळेला परमेश्वराकडनं आपण ते शिक्षण घेऊ. तर असं आत्मारूपी अर्जुन को वो जूही के सफेद फूल समान पवित्र बनाने वाला तो मल्लिकार्जुन असं. मग आहे महाकालेश्वर. महाकालेश्वर म्हणजे मनुष्यों की आसुरी वृत्तियों का नाश करने के लिए प्रकट हुआ है. वो महाकाल, कालों के काल महाकालेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो महाकालेश्वर, जर तुम्ही माझं ऐकलं, मला आठवलं, तर तुम्हाला अकाले मृत्यू नाही येणार. जे आत्ता आपण बघतो की केव्हाही कोणीही शरीर सोडतं, तर असा तो काळाच्या याच्यातनं पण आपल्याला मुक्त करणारा. राजयोग मेडिटेशन शिकल्यानंतर तुमचे रोग कमी होतात, तुमचं आयुष्य वाढतं आणि तुम्ही निरोगी बनता, तुमची आत्मा पवित्र होत जाते.
तो महाकालेश्वर. ओंकारेश्वर, ओमचा अर्थ आपल्याकडे ओम फार चांगला शब्द आहे, प्रणवध्वनी त्याला आपण म्हणतो. अ, उ आणि म म्हणजे आपलं आचरण, आपलं उच्चारण, आपलं बोलणं आणि आपलं चिंतन किंवा मनन किंवा विचार, हे जेव्हा 3 क्रिया शुद्ध होतात, तो शुद्ध बनवणारा तो ओंकारेश्वर आहे. पण तो कसा ज्ञानाने, असं नाही की तो येऊन काही चमत्कार करतोय आमच्या जीवनामध्ये, नाही. तुम्हाला ते रोज अभ्यास, त्याचा प्रॅक्टिस करावी लागते. मग आहे केदारनाथ. एक तर उंचावर येतो आहे ना, आणि केदार म्हणजे दार म्हणजे दुःख. तर नर से नारायण बनाने वाले और समग्र मानव सृष्टि को दुखों से मुक्त करने वाले केदारनाथ. आत्ताचे जे मानव आपलं जीवन आहे ते संपूर्ण दुःखाने भरलेलं आहे, प्रॉब्लेमनी भरलेलं आहे. कोणाला कसले कसले प्रॉब्लेम आहेत, आपली नाती ठीक नाही आहेत, आपल्याला रोग आहेत अनेक, आपल्याला दुःख आहेत अनेक प्रकारची, आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत अनेक प्रकारचे. ही जी सगळी दुःख आहेत, त्या दुःखापासून मुक्त करणारा असा तो शिव आत्ता प्रगट झालेला आहे. आणि त्याला येऊन 87 वर्ष झालीत. 1937 साली ही संस्था स्थापन झाली आहे, जेव्हा परमेश्वराने एका सामान्य व्यक्तीमध्ये परकाया प्रवेश केला. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा श्राद्ध पक्ष करतो त्यावेळेला आपण त्या आत्म्याला बोलावतो आणि त्याला हवं ते जेवायला वाटतो. आपल्याला काय वाटतं की ह्यांनी ते आले आणि त्यांनी ते स्वीकार केला. मग आता तो तर परमेश्वर आहे, तो येऊ नाही शकणार, कारण तो येतोच. त्याला आल्याशिवाय ही दुनिया बदलत नाही, आल्याशिवाय मनुष्य आत्म्यांमध्ये काही सुधारणा होत नाही. तर तो तसा येतो. मग आहे विश्वनाथ. विश्वाचं कल्याण करायला आलेला जो आहे त्याला विश्वनाथ म्हटलेलं आहे. आणि तो एका माणसाचं कल्याण नाही करत, तर सगळ्या मनुष्य आत्म्यांचं कल्याण करतो, त्यांना मार्ग दाखवतो. आता आपले हे जे जन्म आहेत हे सगळ्यांचे शेवटचे जन्म आहेत. विनाशाचा काळ जवळ आहे. आपण बघतो युद्ध सुरू आहेत, प्राकृतिक आपदा सुरू आहेत, भूकंप आहेत. हे सगळं जेव्हा फोर्सनी येईल त्यावेळेला या सृष्टीवर, मनुष्य सृष्टीची मोठी हानी होणार आहे. आणि त्यावेळेला मग ही सृष्टी बदलेल सगळी आणि ती परत पवित्र सृष्टी निर्माण होईल. त्यावेळेला स्वर्ग स्थापन होईल. त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर या 3ही देवतांना रचना करणारा, म्हणून त्याला त्र्यंबकेश्वर किंवा त्रिमूर्ती शिव असं म्हटलेलं. 12 ज्योतिर्लिंगांची नावं, एक ईश्वर तरी आहे किंवा नाथ तरी आहे, दोनच आहे. मग आहे वैद्यनाथ किंवा वैजनाथ म्हटले, परळी वैजनाथ. आम्ही त्याचा अर्थ वैद्यनाथ पण घेतो, कारण तो आपल्या आत्म्यांचा वैद्य आहे, आपल्या मनाचा वैद्य आहे. आपलं मन कसं आहे प्रत्येकाचं हे त्याला माहिती आहे, आणि त्यामुळे त्याला ठीक कसं करायचं ते त्याला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा तो रोज ज्ञान देतो तेव्हा त्या व्यक्तीला ते कळतं की आज हे मला दिलंय आणि मला ते सुधारणं आवश्यक आहे. त्यावेळेला आपल्यातले मनोरोग पण जातात, म्हणून त्याला वैद्यनाथ म्हणतात. नागेश्वर किंवा नागनाथ. आपल्या मनुष्यांच्या मध्ये आत्ता जे हे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, घृणा, भय, हे जे रोग आहेत किंवा हे जे विकार आहेत आपल्यामधले, ते विकार त्या नागाच्या विषापेक्षा सुद्धा भयानक विषारी आहेत. त्यामुळे मनुष्य आत्मा दुःखी आहेत. आता त्या विषांना सुद्धा उपाय करणारा जो आहे त्याला नागेश्वर किंवा नागनाथ म्हटले. मग आहेत रामेश्वर. गांधीजींना वाटत होतं की रामराज्य यावं है ना, म्हणून त्यांनी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे म्हटलं. त्यांना वाटलं रामराज्य येईल त्या रामाचं भजन केल्याने, ते तर आपण बघतो. पण रामराज्य कुठलं, तर आता परमेश्वर येऊन जे स्थापन करेल, सत्ययुगी सृष्टी निर्माण करतील, त्याला रामराज्य म्हटलेलं. तर सत्ययुगी दुनिया की स्थापना करने वाले तथा राम जैसे देवों के भी देव महादेव है, उनको रामेश्वर कहा. रामाचाही ईश्वर
रामाला आपण देव म्हणतो, हम्म. पण त्यालाही बनवणारा कोण आहे? तर तो रामेश्वर. मग आहे अमरनाथ. हो, बस. तर अमरनाथ याचा अर्थ आहे, असं म्हटलं जातं की अमरनाथावर 2 पक्षी येतात, हम्म. ते शंकर पार्वती असतात आणि शंकर पार्वतीला अमर कसं बना याचं ज्ञान देते. आता तो एकटा शंकर एकटा पार्वतीला कसं सांगेल ना, अमर सगळ्यांना बनायचं आहे ना. तर ते नाही, तर आत्मारूपी पार्वती प्रत्येक आत्म्याला अमरकथा सुनाकर अमरत्व देणेवाले म्हणून त्यांना अमरनाथ म्हटले. असं हे 12 ज्योतिर्लिंग ही 12 कर्तव्य आहेत परमेश्वराची, ती तो संगम युगावर येऊन आत्ता करतोय आणि मग त्याच्या पुढे सगळे ती ज्योतिर्लिंग बनतात. असं आहे. मेडिटेशन कोर्स आम्ही शिकवतो, त्याच्यात ह्यातली ही 4-5 दिवसात मी माहिती सांगतो. हे जी सत्य आहे आणि स्वयं भगवान आकर हमें पढ़ा रहा है, सत्य ज्ञान देतोय. एक तर काय म्हणतोय की तुम्ही आत्म्याचे मी वडील आहे. आम्हाला माहीतच नव्हतं आत्मा आली कुठून, तिचे वडील कोण, ती कशी सुखी होणार, तिने किती जन्म घेतले, हे आम्हाला काही माहीत नव्हतं. आता जी चूक आपण करतो, शिव आणि शंकर यांना आम्ही एक करून टाकतो, कारण आम्हाला माहीतच नव्हतं ना. तर आता शिव आहे तो कल्याणकारी आहे ना, तो विश्व कल्याण करण्यासाठी आलाय, दुनिया बदलण्यासाठी आलाय. आणि शंकर ही जे त्यांना आपण म्हणतो विनाशकारी देवता, आणि त्याला काय म्हणतो, त्यांनी 3रा नेत्र उघडला की विनाश होणार. आणि तो देहधारी आहे, तोही तपश्चर्याला बसलेला आहे. मग तो कोणाची तपश्चर्या करतो? तर याचीच, पण त्याला शंकर केलंय. तो कसा आहे, त्यांनी वैराग्य धारण केलेलं आहे. त्या गळ्यात जो साप आहे, ते 5 विकार आहेत, त्या सापांवरही विजय मिळवला आहे त्यांनी. कशामुळे? त्यांनी आपल्यातली ही विष काढून टाकली आणि त्या विकारांचा विनाश जेव्हा होतो तेव्हा ती विनाशकारी देवता असं म्हटलेलं. ते आपलं स्वरूप आहे. आपल्याला सगळ्यांना शेवटी आपल्यातले विकार नष्ट केले तरच आपण पवित्र होऊन वरती जाणार होतो. आणि शिवरात्री म्हटलेली. तर रात्र कुठली? तर कलियुगामध्ये जेव्हा हे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे जे भयानक शत्रू आहेत, त्यांनी आत्ता आपल्यावर अटॅक केलेला आहे सगळ्या जगावर, आहे ना. तर हे सगळं रात्रीला झालेलं आहे. कलियुगी रूपी घोर रात्र आहे आत्ता. त्यावेळेला शिव प्रगट होतात म्हणून त्यांना शिवरात्र म्हटलेलं. एरवीच्या या रामकृष्ण यांना आपण जयंती म्हणतो, पण शिवाला मात्र शिवरात्री. कारण शिवरात्र हा शिवाचा प्रगट होण्याचा किंवा त्याचा बर्थडे आपण म्हणू, जो आपण दरवर्षी साजरा करतो. शिव परमात्मा जेव्हा संगमयुगावर आले खाली, तेव्हा हे सामान्य मनुष्य ज्यांनी म्हटले की ब्रह्माद्वारा सृष्टीची रचना, म्हणून आपण ब्रह्मकुमारी आम्ही जे म्हणतो ते हे ब्रह्मा बाबा आहेत. ह्यांच्यामध्ये शिव परमात्म्याने प्रवेश केला, परकाया प्रवेश आपण ज्याला म्हणतो, आणि मग त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. आज हे ब्रह्माबाबा नाही आहे, 69 सालीच ते गेलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये येऊन त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे सगळ्यांना. आणि आज 140 देशामधून अनेक ठिकाणी ब्रह्माकुमारीची सेंटर आहेत. तिथे एका दिवशी एकच लेक्चर परमेश्वराचं सगळ्या जगामध्ये वाचलं जातं. आजच्या दिवसाचं सगळीकडे आजच ते प्रसारण होतं आणि सकाळी आम्ही ते सगळं ऐकतो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही धारणा करतो, त्याच्याप्रमाणे वागतो. धारणा म्हणजे काय? तर आपला धर्म, की आम्ही कसे वागतो, आमचं आचरण कसं आहे, त्याला धर्म म्हणतो. आत्ता धर्माने कोणी वागत नाही आहे म्हणून अधर्म झालं आहे. त्या अधर्माचा नाश करण्यासाठी परमेश्वराचं अवतरण झालेलं आहे. सगळेजण सांगतात की एकच परमेश्वर आहे. परमेश्वर अनेक नाही आहेत. सबका मालिक एक ही आहे. सगळ्यांचं बोट वर आहे. गुरु नानक म्हणतात एक ओंकार सत्यनाम. क्राइस्ट म्हणतात गॉड इज लाईट अँड आय एम हिज सन. तो स्वतःला गॉड नाही म्हणतो, त्यांचा मी मुलगा. तसंच आपण सगळे त्याचे मुलं.
हे काय म्हणतात मुसलमान, अल्ला नूर है म्हणजे प्रकाश आहे. म्हणजे सगळ्यांनी परमेश्वराला प्रकाश किंवा शक्ती स्वरूपात ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून तो परमेश्वर आहे. परमेश्वर सर्वव्यापी नाही. आपण म्हणतो तुमच्या आमच्यात देव आहे, देवाचे गुण आहेत तुमच्यामध्ये, पण देव कसा असेल? मग देव जर आत्ता इथे असता तर सृष्टी किती सुंदर असायला पाहिजे होती, आनंद आनंद असायला पाहिजे, स्वर्ग असायला पाहिजे होता. तसं नाही. ते जेव्हा त्याची वेळ यायची असते इथे, तेव्हाच तो इथे येतो आणि सगळ्या आत्म्यांना सुखी बनवण्याचा मार्ग दाखवतोय, जादू नाही करत. याला म्हटले आत्म्यांचा वृक्ष, जे गीतेमध्ये म्हटले ऊर्ध्वमूलम अधशाखा. मूळ कुठे? वर. परमेश्वर कुठे असतो? वरती असतो. आपण म्हणतो ना अल्ला जाने, खुदा जाने. देवाला माहिती, मला नाही माहिती. आणि आपलं बोट कुठे जातं? आपण वर बघतो, तो वर आहे, परमधाममध्ये, सगळ्यात उंच स्थानामध्ये तो आहे. आणि तो ज्योतिस्वरूप आहे, निराकार ज्योतिबंधू. आणि त्यातनं निघालेली अनंत प्रकाशाची जी किरणं आहे, तसा तो परमेश्वर आहे. आणि हे जे सगळे आहेत हे आत्मे आहेत, छोटे छोटे स्टार. आत्मा दिसते का आपली? नाही दिसत. पण ती नाही असं म्हणतो का आपण? नाही आहे. तर आपण कुठे असतो? जिथे आपण कुंकू लावलंय इथे ब्रेनच्या आतमध्ये प्रत्येकाची आत्मा आहे. प्रत्येक मनुष्याच्या आत्म्याचं स्थान इथेच आहे, कारण इथे राहूनच बॉडीवर कंट्रोल करते आत्मा. हे काम आहे आत्म्याचे. तर असे हे आत्मे एका वेळेला सगळे वरती असतात. ज्या ज्या वेळेला इथे जन्म घेण्याचं वेळ येते त्या वेळेला वरून खाली एक 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 आत्मे उतरतात. आता हे जे आत्मे आहेत वरचे, हे सगळे देवी देवता धर्माचे किंवा सर्वोत्कृष्ट आत्मे, सर्वश्रेष्ठ पवित्र जे आहेत ते इथे आहेत या झाडामध्ये. आणि बाकी धर्माचे खाली आहेत. हे धर्म बाकी नंतर आले. आपला एकच आदी सनातन देवी देवता धर्म पहिला आहे, त्याच्यानंतर बाकी लोक आले. आता इथे दाखवले की हे 4 युगांमध्ये चक्र कसं फिरतं. जसं रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्र होते, रात्र होते परत दिवस उजाडतो, तसं ही 4 युगातनं गेल्यानंतर परत सत्ययुग येतं. कलियुग आहे ते बदलून सत्ययुग येणार. पण कलियुगाच्या मध्ये एक संगमयुग दाखवले, ज्या ठिकाणी मनुष्यांना देवता बनवण्याचं काम परमेश्वर करतो, अवतार घेतो, ते हे संगमयुग आहे. आणि या ठिकाणी मनुष्य आत्मे तपश्चर्या करून आपल्यातले वाईट गुण घालवून देवतांचे गुण धारण करतात. त्यावेळेला ते पुढच्या सृष्टीमध्ये देवता बनून जायला लायक बनतात. असं हे काम 4 युगातनं हे चक्र फिरलं. जेव्हा अर्ध चक्र फिरलं तेव्हा फक्त सृष्टीवर भारतामध्ये स्वर्ग होता, सत्ययुग आणि त्रेतायुग. मग परत पुढे चक्र फिरलं, त्याच्यानंतर मुसलमान आले, बुद्ध आले, ख्रिश्चन आले. हे नंतर आलेली लोक आहेत, आधी नव्हते. आत्ता हे सगळे आहेत, पण देवी देवता नाही. आपण आपल्याला हिंदू समजतो. हिंदू म्हणजे आपण पूर्वी देवता होतो, ते आता आपण हिंदू. आपली अधोगती कशी झाली? आपले जन्म सांगतो परमेश्वर की तुमचे 84 जन्म मॅक्झिमम असतात, 84 लाख नाही. 84 लाख योनीमध्ये फिरायला लागत नाही. जसं कुठल्याही पक्षाचे वडील पक्षी आहेत, कुत्र्याचे वडील कुत्राच आहेत, तसं मनुष्याचे वडील मनुष्यच आहे. म्हणजे मनुष्य बीज जे आहे ते मनुष्य जन्मच घेतं. फक्त एक जन्म झाला की दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा, असं चक्र आपण फिरतो. आणि ते मॅक्झिमम 84. मग ज्या वेळेला आत्मा पावन असते संपूर्ण, त्यावेळेला ती देवता असते. सत्ययुगामधले जे देवी देवता आहेत ते युग येणार आहे, तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होईल, लक्ष्मीनारायणांचं राज्य होईल. श्रीकृष्ण मोठा झाला की तेच लक्ष्मीनारायण बनतील. आणि ते जेव्हा राज्य करायला सुरुवात करतील त्यावेळेला स्वर्ग पूर्ण निर्माण झालेला असेल, ज्या ठिकाणी सगळे मनुष्य आत्मे देवता स्वरूपामध्येच असतात. त्यांच्यामध्ये पद असतील पण त्यांचे गुण देवता असं स्वर्ग येणार. मग ते अर्धा कल्प
आणि त्याने महाशिवरात्रीला काही जन्म देवतांचे, ज्याला आपण सोने की चिडिया भारत था, ते सतयुग. त्याच्यानंतर त्रेतायुग म्हणजे राम सीता आले राज्यावर, आणि त्याच्यानंतर देवतांचं देवता पण संपलं. जे काय आत्ता मिळवलं ते पवित्रतेचं त्यांचा जो पुंजी होती ती वापरून वापरून त्यांनी ते संपलं. आत्म्याची जी ताकद असते ना ती जितके जन्म गेला तेवढी ती ताकद पॉवर कमी होते. तसंच देवतांचं झालेलं, जे इतके निर्विकारी आणि संपूर्ण पावन होते ते हळूहळू जन्म घेत 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 त्यांची आत्म्यातली पॉवर कमी झाली. आणि मग द्वापर युगामध्ये भक्ती सुरू झाली. सगळ्या पहिली शंकराची भक्ती, नंतर देवी देवतांची भक्ती, पूजा आराधना, नंतर गणपती मारुती यांची पण देवी पूजा आराधना आहे ना. ते तर पूर्ण मनुष्य पण नाही आहे, पण तरी त्यांची आपण पूजा करतो, पण त्यांच्याकडे गुण आहे. विघ्न विनाश करण्याचा गुण आहे, शक्ती देण्याचा गुण आहे मारुतीमध्ये. तो ब्रह्मचारी आहे, त्यामुळे तो अतुलित बलधाम आहे, प्रचंड शक्तिशाली तो. आणि गणपती विघ्न विनाशक, दुःख हरता सुख करता आहे ना, बुद्धीचं दैवता आहे, चांगली बुद्धी देणार, म्हणून आपण त्याची पूजा करतो. पण आता परमेश्वर काय सांगतात की आता तुम्ही हे पण खेळ खूप खेळला, भक्ती बिक्ती करून झाली तुमची, तरी तुमच्यात काही सुधारणा झाली नाही अजून. तुम्ही काय केलं, सगळ्या देवतांचं आवाहन केलं, इथे देव्यांचं आवाहन केलं 9 दिवस, फार मोठा उत्सव केला, आणि शेवटी त्यांना बुडवून टाकलं. म्हणजे काय केलं तुम्ही, विसर्जन करून टाकलं त्यांचं ना. म्हणजे मग ती देवी एकदा गेली की परत आपला तिचा काय संबंध नाही. गणपती कुठे, देव्या कुठे. तर आता हा गुडियों का खेल बंद करो, अब तुम ये बनो. आता तुम्ही देवता बना, तुम्ही स्वतः गणपती बना, त्यांचे गुण धारण करा, त्यावेळेस तुम्ही ते बना. आता पुढे नवरात्र येईल, गणपती आहे, आणि आता ही आमची विकारामध्ये जाऊन जाऊन ही स्टेज आलेली आहे की इथे युद्ध सुरू झाले. सगळ्या प्रकारची युद्ध आहेत, ग्रहयुद्ध आहेत, धार्मिक युद्ध आहेत, ॲटॉमिक ते तर चालूच आहे युद्ध. खरोखरच ते 2 युद्ध चालूच आहेत, 3 वर्ष झाली तरी. आता हे वाढणार आहे, कमी नाही होणार आहे. आणि होता होता सगळेजण एकमेकांच्या मध्ये लढून मरतील, आणि भारतामध्ये मात्र स्वर्ग स्थापन. असा हा परमात्मा शिव जो निराकार ज्योतिबिंदू आहे त्याचीही इथे कर्तव्य सांगितली. तर तो काय करतो, पतित पावन आहे, म्हणजे पतित आत्म्यांना पावन बनवण्यासाठी तो आत्ता आलाय, आणि ही कर्तव्य त्याचं चालू आहे. नर से नारायण बनाने वाला, माने नर ऐसी करनी करे जो नारायण बने, नारी ऐसी करनी करे जो लक्ष्मी बने. आपल्याकडे जोडीला लग्न झालं की काय म्हणतात, लक्ष्मी नारायणाचा जोड, कारण की आपली ती परंपरा आहे ना. आपण त्यांचे वंशज आहोत, पण आपण आता नरनारी आहोत. आपली कर्म इतकी श्रेष्ठ नाही की आपल्याला नारायण किंवा लक्ष्मी म्हणावं, पण ते आता बनायचंय, आणि ते बनवण्यासाठी परमेश्वर आले. मग पत्थर बुद्धी वालों को भी पारस बुद्धी बनवते, म्हणा स्वच्छ शुद्ध निर्मल बुद्धी बनवतो तो आहे. मग काय आणखीन, तो शांती की दाता, परमेश्वरा सागर आहे, त्याच्याकडे सगळं अनंत आहे, शक्ती पण अनंत आहे. त्याला आपण प्यार का सागर म्हणतो, ज्ञान का सागर म्हणतो, सुख का सागर म्हणतो, आनंद का सागर म्हणतो, कारण की तो ते सगळं देतो आम्हाला. केव्हा, जेव्हा आम्ही त्याच्याशी कनेक्शन जोडतो, जेव्हा राजयोग, योग म्हणजे कनेक्शन, आत्म्याचं परमात्म्याशी जेव्हा कनेक्शन होतं बुद्धीचं, त्यावेळेला त्याच्या या शक्ती आणि गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. ते सायन्स आहे, असंच नाही सांगितलेलं, त्याचा प्रत्येकजण अनुभव करतो. जे कोणी 5 दिवसाचा कोर्स करतील त्यांना लगेच अनुभव येतो की तो परमेश्वर माझ्यासाठी किती काळजी घेतो, मला काय बनवतोय तो, हे तो इथे येऊन सांगतो. हे सगळे त्याची कर्तव्य आहेत सांगितले संगमयुगात. खाली उतरत आलं की द्वापर आहे, आणि किती काय परमेश्वर सांगतो, देवी देवतांची मंदिरं बनवली. शिव परमात्मा सांगतायत
की मी जो जसा आहे तसं मला आठवा. म्हणजे मी ज्योती स्वरूप आहे. पिंड डोळ्यासमोर ठेवून तुमचं काही होणार नाही आहे. ते आम्ही केलंच इतके वर्ष ना. पण आता मी जसा ज्योतिबिंदू आहे तसं माझं स्मरण कराल तर तुम्ही खूप सुखी व्हाल. सगळी दुःख दूर होतील. ते गॅरंटी करतोय आपल्या. पण हे करायला पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे रोज. मग काय सांगतायत शिव परमात्मा की नित्य माझंच स्मरण करा. बाकी कोणालाही आत्ता आठवू नका. त्यातनी काही फायदा नाही आहे. माम एकम गीतेत पण म्हटले माम एकम स्मर. परमेश्वर सांगते की माझी एकट्याची आठवण कराल तर तुम्ही हेल्दी वेल्दी हॅपी व्हाल याच जन्मात. आणि पुढचे येणारे ते जन्म आहेतच गॅरंटी आहे ना. आणि हे महत्त्वाचं फार आहे. आपण म्हणतो की पापांमधनं आम्हाला मुक्तता मिळायला पाहिजे. तर गंगास्नान करून पाप नाही धुतली. आत्म्याला पावन करायचं आहे. तर परमात्मा सांगतात की माझं एकाचंच नित्यस्मरण करा. तर पापांमधून मुक्त करण्याची जबाबदारी मी गॅरंटी करतोय. नाही तर पापांमधनं मुक्त कसे होणार ना आत्मा. ते तो सांगतोय आता. आणि फक्त माझ्या स्मरणाने तुमची व्यसनं पण सुटतील. तुमचं कुटुंब सुखी होईल. आपण बघतो एखाद्या व्यसनी माणसाच्या घरामध्ये ती बायको दुःखी असते, मुलं दुःखी असतात, त्याला स्वतःची काही इज्जत नसते. ही व्यसनंसुद्धा या राजयोग कोर्सने 5 दिवसामध्ये तर असं हे सगळं एक्झिबिशन आम्ही केलं आहे. आणि हे ज्ञान फक्त इथेच मिळतं. बाकी जगात कुठेही असं कॉलेज नाही. सॉरी नाही. हां.